नागपुर के पांचपौली पुलिस थाना हद के वैशाली नगर से एक गंभीर मामला सामने आया है। चाइल्ड हेल्पलाइन पर मिली सूचना के आधार पर पुलिस ने वैशाली नगर के मेहंदी बाग इलाके में रेड मारी, जहां से 2 नाबालिग बच्चों को सुरक्षित बचाया गया। पुलिस के अनुसार वहां ज्योति नीलपाल नाम की महिला बच्चों को गलत तरीके से अपने पास रख रही थी। पूछताछ में सामने आया है कि उसके पास बच्चों से संबंधित कोई वैध कानूनी दस्तावेज नहीं थे। पुलिस ने इस मामले में ज्योति नीलपाल, उषा गणेश गौर और लड़की के पिता राजन बर्मन को आरोपी बनाया है। फिलहाल पुलिस यह पता लगाने में जुटी है कि इन बच्चों को कहां से लाया गया था। वही बचाव किए गए दोनों बच्चों को बाल सुधार गृह में भेज दिया गया है और इस पूरे मामले की पाचपौली पुलिस जांच कर रही है। चाइल्ड हेल्पलाइन वर फोन आला होता की वैशाली नगर मेहंदीबाग परिसरात ज्योती नीलपाल नावाची एक महिला आहे। ती लहान मुलांना घरी घेऊन येते व त्यांचे लग्न लावून देते। अशा माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी रेड कारवाई करण्यात आली व त्या ठिकाणी एक 6 वर्षाची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा आम्हाला दिसून आला। त्याच्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जे सांभाळ करत आहेत त्यांचे कुठलेही कायदेशीररित्या डॉक्युमेंट वगैरे त्यांच्याकडे नव्हते। त्यांचे आई वडिलांबाबत ही त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याने आम्ही त्या 2 मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधार गृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे। तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या 2 महिला ज्योती नीलपाल, उषा गणेश गौर व त्या मुलीचे ज्या मुलीला तिथे आणून ठेवले होते त्याचे वडील राजन बर्मन यांना आपण सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे। हे मुलं कुठनं नागपुरात आणलेले होते आणि कोणी आणले होते त्याच्याबद्दल काय माहिती समोर आलेली आहे काय सांगा? मुलीच्या वडिलांबद्दल माहिती मिळालेली आहे। त्याचे वडील हे मध्य प्रदेशमध्ये राहत आहेत। त्यांनी यांच्याकडे सांभाळ करण्याकरता ठेवलेले होते असे सांगत आहेत। तसेच मुलाबद्दल अजून याच्यामध्ये चौकशी चालू आहे।